नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्स 1मध्ये सॉल्व्ड एक्झाम्पल्समध्ये ऑन 2.5 पेज नंबर 48वरती सॉल्व्ड एक्झाम्पल आहे. त्यामधलं फर्स्ट एक्झाम्पल पाहायचं आहे. ऑब्टेन द क्वाड्रेटिक इक्वेशन इफ रूट्स आर -3 -7. त्यामध्ये जर आपल्याला रूट्स दिलेले आहेत -3 -7 तर आपल्याला काय करायचं आहे, क्वाड्रेटिक इक्वेशन आपल्याला बनवायचं आहे. यामध्ये पहिल्यांदा आपण अल्फा इज इक्वल टू काय कन्सिडर करूया. अल्फा इज इक्वल टू बघा -3, बीटा इज इक्वल टू -7. म्हणजे यामध्ये दोन आपल्याला किमती आपण हे कन्सिडर केलेले आहेत. बघा अल्फा इज इक्वल टू -3, बीटा इज इक्वल टू -7. तर प्रथम आपल्याला काय करायचं आहे, बघा अल्फा प्लस बीटा किती होणार आहे. बघा अल्फा प्लस बीटा -3 प्लस आहे, नंतर -7 आहे. बघा त्यामध्ये पुढची स्टेप बघा, -3 हाच येणार आहे, प्लस -7, मायनस प्लस होणार आहे, मायनस प्लस 7 + 3 10. येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचं आहे -10. अल्फा इंटू बीटा आपल्याला गुणाकार करायचा आहे, -3 इंटू -7. बघा 7 × 21 वजा चिन्ह कॅन्सल होणार आहे. तर आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे क्वाड्रेटिक इक्वेशन बनवायचा. देअरफॉर बघा x² - अल्फा प्लस बीटा x प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. बघा x² - अल्फा प्लस बीटा इंटू x प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. त्यामध्ये व्हॅल्यू आपण पुट करायचे आहेत. x² आहे तसं येणार आहे. अल्फा प्लस बीटा किती आहे बघा, आपलं -10 आहे. इथं -10 आहे तसं घ्यायचं आहे. x आहे प्लस अल्फा इंटू बीटा किती आलेला आहे बघा, 21 आलेला आहे, इज इक्वल टू 0. x² मायनस प्लस होणार आहे, +10, x प्लस 21 इज इक्वल टू 0. यामध्ये बघा आपला क्वेश्चन नंबर जो फर्स्ट आहे तो सोडवून झालेला आहे. बघून घ्या व्यवस्थित. त्यानंतर आपल्याला प्रॅक्टिस सेट 2.5 पाहायचा आहे. प्रॅक्टिस सेट 2.5 वरती फर्स्ट जो क्वेश्चन आहे बघा, क्वेश्चन फर्स्ट क्वाड्रेटिक इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे. ax² + bx + c इज इक्वल टू 0 दिलेला आहे. त्यानंतर ए प्रश्न आपल्याला काय विचारलेला आहे बघा, b² - 4ac इज इक्वल टू 5. म्हणजे आपल्याला जी डेल्टाची किंमत आहे ती 5 दिलेली आहे आणि बीमध्ये डेल्टाची जी किंमत आहे -5 दिलेली आहे. तर नेचर ऑफ रूट्स आपल्याला फाइंड करायचं आहे. बघा इथं ॲन्सर प्रॅक्टिस सेट 2.5 वरचा आपल्याला ॲन्सर बघायचा आहे. इथं आपण ॲन्सर बघून घेणार आहोत. क्वेश्चन नंबर फर्स्टमधलं एचा ॲन्सर आपल्याला बघायचा आहे. बघा यामध्ये एमध्ये काय दिलेलं आहे, b². तिथं आपण घेणार आहोत. बघा एमध्ये काय दिलेलं आहे, b² - 4ac इज इक्वल टू 5. बघा म्हणजे यामध्ये b² - 4ac ची व्हॅल्यू 5 दिलेली आहे. म्हणजेच काय बघा इथं, b² - 4ac इज ग्रेटर दॅन 0. बघा b² - 4ac इज ग्रेटर दॅन 0. ग्रेटर दॅन 0 असल्यामुळं काय होणार आहे बघा, तर द रूट्स आर, नेचर काय येणार आहे बघा, द रूट्स ऑफ इक्वेशन इज रियल अँड अनइक्वल. बघा द रूट्स ऑफ इक्वेशन इज रियल अँड अनइक्वल लक्षात ठेवायचं आहे. त्यामध्ये क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये बी जो आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे तो बघा, बी क्वेश्चन काय आपल्याला बघून घ्यायचं आहे. बी क्वेश्चन आहे b² - 4ac इज इक्वल टू -5. बघा काय दिलेलं आहे, b² - 4ac इज इक्वल टू -5 दिलेला आहे. याचा अर्थ काय सांगा, b² - 4ac ची व्हॅल्यू काय आहे, 0पेक्षा कमी आहे. म्हणजे 0 मोठं होणार आहे. तर -5 हे काय सांगा, 0पेक्षा काय आहे, लहान आहे. म्हणजे इथं काय येणार आहे, द रूट्स ऑफ इक्वेशन इज नॉट रियल. द रूट्स ऑफ इक्वेशन इज नॉट रियल. म्हणजे रियल नाही लक्षात ठेवायचं. इथं -5 दिलेला आहे. क्वेश्चन फर्स्ट आपला इथं पूर्ण झालेला आहे. क्वेश्चन फर्स्ट आपल्याला पूर्णपणे व्यवस्थित बघून घ्यायचं आहे. त्यानंतर क्वेश्चन फर्स्टमध्येच क्वेश्चन 2 जो
बघा हा क्वेश्चन फर्स्टमधला फर्स्ट आहे, क्वेश्चन फर्स्टमधला फर्स्ट आहे, त्याला आपण रोमन अंक दिलं तर चालेल. त्यानंतर क्वेश्चन जो 2 आहे तो आपल्याला बघायचा आहे. क्वेश्चन 2 काय बघून घ्या. क्वेश्चन 2मध्ये सम ऑफ रूट्स -7 दिलेला आहे, प्रोडक्ट ऑफ रूट्स 5 दिलेला आहे, क्वाड्रेटिक इक्वेशन आपल्याला विचारलेलं आहे. क्वेश्चन 2 जो आहे यातला सब क्वेश्चन आहे सम ऑफ रूट्स म्हणजे आपल्याला माहीत आहे की सम ऑफ रूट्स म्हणजे काय. क्वेश्चन 2मध्ये दिलेलं आहे सम ऑफ रूट्स. क्वेश्चन 2मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे बघा, सम ऑफ रूट्स म्हणजेच अल्फा प्लस बीटा किती दिलेलं व्हॅल्यू, अल्फा प्लस बीटा किती दिलेलं आहे बघा, इथं -7 आहे, इथं बघून घ्यायचं आहे. अल्फा प्लस बीटा किती आहे -7 अँड प्रोडक्ट ऑफ रूट्स त्यांचा गुणाकार किती दिलेला आहे बघा, प्रश्नामध्ये दिलेला आहे अल्फा इंटू बीटा किती दिलेला आहे गुणाकारामध्ये बघायचं आहे, प्रश्नामध्ये बघून घ्यायचं आहे. 5 दिलेला आहे, गुणाकार किती दिलेला आहे 5 दिलेला आहे, ते लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्या ह्याच्यावर आपल्याला काय बनवायचं आहे, क्वाड्रेटिक इक्वेशन तयार करायचं आहे. क्वाड्रेटिक इक्वेशनचं सूत्र काय आहे सांगा. क्वाड्रेटिक इक्वेशनचं सूत्र बघा, क्वाड्रेटिक इक्वेशन इज इक्वल टू काय बघा, x² मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स घ्या प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. याला कंस नाही घेतला तरी चालेल. आता बघा यामध्ये बरोबर काय होणार आहे, x² आहे तसं येणार आहे, अल्फा प्लस बीटा किती येणार आहे 7, अल्फा इंटू बीटा किती आहे 5 दिलेला आहे इज इक्वल टू 0. इथं 7x येणार बघा, इथं x आहे म्हटलं इथं x घ्यायचं आपल्याला, x² मायनस 7x प्लस 5 इज इक्वल टू 0. क्वेश्चन आपला 2 झालेला आहे, क्वेश्चन फर्स्ट. क्वेश्चन 2 क्वेश्चन फर्स्टमधलाच क्वेश्चन 3 जो विचारलेला आहे तो क्वेश्चन 3 आपल्याला बघायचा आहे. क्वेश्चन 3मध्ये बघा, क्वेश्चन 3मध्ये काय विचारलेलं आहे आपल्याला, यामध्ये क्वेश्चन 2च आहे त्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे. क्वेश्चन 3 हा कमी केलेला आहे, लक्षात ठेवायचं आहे बघा, रिड्यूस केलेला आहे तो कमी केलेला आहे क्वेश्चन. आता यामध्ये पुढचा क्वेश्चन नंबर 2 आपल्याला पाहायचा आहे. क्वेश्चन नंबर 2मध्ये बघा दिलेलं काय आहे, फाइंड व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. आपल्याला डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. 3 क्वेश्चन आपल्याला विचारलेले बघा. त्यामध्ये क्वेश्चन फर्स्टमध्ये आपल्याला दिलेला आहे x² प्लस 7 x मायनस 1 इज इक्वल टू 0. त्यामध्ये पहिला क्वेश्चन आपल्याला डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. मग प्रथम आपल्याला माहिती आहे की कंपेअर द given equation with x² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 यांच्याशी तुलना करायची आहे. त्यामुळे काय येणार बघा, a इज इक्वल टू काय आहे इथं 1, b इज इक्वल टू 7, c इज इक्वल टू काय येणार आहे -1 येणार आहे. देअरफॉर आपल्याला माहिती आहे सूत्र काय, b² मायनस 4ac डिस्क्रिमिनंटची किंमत आहे. b ची व्हॅल्यू किती आहे 7, 7चा स्क्वेअर मायनस 4 इंटू a ची व्हॅल्यू किती आहे, a ची व्हॅल्यू किती आहे 1 आणि c ची व्हॅल्यू किती आहे सांगा, c ची व्हॅल्यू -1 आहे. बघा डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काय येणार आहे बघा 749 मायनस प्लस होणार आहे 4 इंटू 1 1 इंटू 1 4च येणार आहे बघा 53 उत्तर आलेलं आहे. बघा डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू किती आलेली आहे 53. आपल्याला फक्त डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यूज फाइंड करायची होती. बघा आपल्याला काय लिहायचं आहे, व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट इज व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट इज 53. त्यामध्ये क्वेश्चन नंबर जो बी आहे तो क्वेश्चन नंबर बी आपल्याला क्वेश्चन नंबर बी काय दिलेला आहे बघा, तो आपल्याला क्वेश्चन लिहून घ्यायचा दिलेला आहे. क्वेश्चन नंबर बीमध्ये डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. बघून घ्यायचं आहे डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू. कंपेअर इक्वेशन विथ ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. त्यामध्ये a ची व्हॅल्यू किती मिळणार बघा, a ची व्हॅल्यू 2 मिळणार आहे, b ची व्हॅल्यू -4
5 आहे, सीची व्हॅल्यू 10 मिळणार आहे आपल्याला बघा. त्यामध्ये बघा आपण सूत्र लिहूया, b² - 4ac = 0. त्यामध्ये पुढं काय होणार बघा, आपल्याला = 0 आपण घेतलेला आहेच, फक्त आपल्याला b² - 4ac ची व्हॅल्यू वापरायची आहे, म्हणून 0 नाही घेतलं तरी चालणार आहे. डायरेक्ट आपण याची व्हॅल्यू काढून घेऊया बघा किती होते. 0 नाही घेतलं तरी चालते. बघा यामध्ये आपण याची डायरेक्ट = घेऊया b² म्हणजे -5² -4 × a ची व्हॅल्यू 2 आहे, c ची व्हॅल्यू 10 आहे. बघा -5² किती येणार आहे, +25. बघा 10 चौक 4 2 8, 8 10 80, म्हणजे प्लस मायनस काय होणार आहे, तर मायनस होणार आहे. प्लस इथं मायनस येणार, उत्तराला मायनस साईन येणार आहे. यामध्ये 80 - 25. बघा 0चं काय 10 येणार आहे, इथं 7, 10 - 5, 10 - 5 5, इथं 6 5, म्हणजे 55 आन्सर आलेला आहे. बघा आपलं किती आलेलं आहे, 55. इथं मायनस आहे, -55. इथं लिहायचं आहे काय, व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट इज -55. व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट इज -55. आता त्यामध्ये यातलाच क्वेश्चन नंबर आपल्याला पुढचा घ्यायचा, क्वेश्चन नंबर सी आपल्याला पाहायचा आहे. क्वेश्चन नंबर सी बघून घ्यायचा आहे. क्वेश्चन नंबर जो सी आहे त्यामध्ये त्याची डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. शेवटच्या आपल्याला एक वाक्य लिहायचं आहे, कंपेअर द इक्वेशन विथ x² + bx + c = 0. त्यामध्ये a ची व्हॅल्यू बघा आपली किती येणार आहे, √2. b ची व्हॅल्यू मध्ये आहे 4, c ची व्हॅल्यू 2 √2. आपल्याला व्हॅल्यू कोणाची काढायची आहे, डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढायची. सूत्र काय, b² - 4ac. p ची व्हॅल्यू 4 आहे, 4चा स्क्वेअर -4 × a ची व्हॅल्यू किती आहे, √2. c ची व्हॅल्यू 2 √2. बघा 4चा स्क्वेअर किती झालेला आहे, 16, मायनस त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे 4 × 4 4 2 8, 4 × 2 8, √2 × √2, ओनली आन्सर 2 येणार आहे. बघा ह्याचं पण उत्तर 16 आलेलं आणि इकडं पण 16 आलं आहे. 16 - 16 0, म्हणजे डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काय आलेली आहे, 0 आलेली आहे. तर आपल्याला ते लिहायचं आहे, व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट इज 0. बघा व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट इज 0, म्हणजे डिस्क्रिमिनंटची जी किंमत आलेली आहे ती किती आलेली आहे, 0 आलेली आहे. त्यानंतर आपल्याला क्वेश्चन, यातीलच क्वेश्चन नंबर आपल्याला 3 पाहून घ्यायचं आहे. बघा क्वेश्चन 3 काय आहे बघा, डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स ऑफ द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन्स. नेचर ठरवायचं आहे. नेचर म्हणजे आपल्याला काय करायचं आहे बघा, प्रथम नेचर जर ठरवायचं असेल तर आपल्याला डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू फाइंड करायला पाहिजे. डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू जर बरोबर 0 असेल तर काय येणार आहे, आपल्याला रूल माहिती आहे. डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू जर 0पेक्षा मोठी असेल आणि 0पेक्षा लहान असेल तर आपण यापूर्वी पाहिलेला आहे. तर आपला पहिला क्वेश्चन आपल्याला बघून घ्यायचा आहे. बघा क्वेश्चन फर्स्ट जो सोडवायचा आहे तो अतिशय सोपा आहे. क्वेश्चन फर्स्टमध्ये आपल्याला काय करायचं आहे, कंपेअर द, माझ्यासारखंच आहे, कंपेअर द इक्वेशन विथ कंपेअर द इक्वेशन विथ x² + bx + c = 0. याची व्हॅल्यू किती आहे बघा, 1. b ची व्हॅल्यू -4, c ची व्हॅल्यू किती आहे, 4 आहे. आपल्याला कोणाची व्हॅल्यू काढायची आहे, b² - 4ac ची व्हॅल्यू काढायची आहे. b² म्हणजे काय सांगा, -4चा स्क्वेअर आहे, मायनस आहे तसं 4 × a × c. a ची व्हॅल्यू किती आहे बघा, इथं 1 आहे आणि c ची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 4 दिलेली आहे. -4चा स्क्वेअर +16 आणि 4 × 4 16, 16 - 16 = 0. डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू किती आलेली आहे बघा, 0 आलेली आहे. मग इथं आपण काय घ्यायचं बघा, b² - 4ac = 0. म्हणजेच काय बघा, b² - 4ac ची व्हॅल्यू काय आहे, 0 आहे. म्हणून आपण काय म्हणणार, रूट्स आर
रियल अँड इक्वल. द रूट्स ऑफ इक्वेशन, उत्तर कसं ना बघा, रूट्स ऑफ इक्वेशन हे नेचर आहे त्याचं आपल्याला लिहायचं आहे. रूट्स ऑफ इक्वेशन इज रियल अँड इक्वल. बघा क्वेश्चन नंबर फर्स्ट आपला झालेला आहे. क्वेश्चन नंबर 3 मधला क्वेश्चन नंबर फर्स्ट आपण पूर्ण केलेला आहे. बघून घ्यायची किमती कशा आहेत त्याच्या. त्यानंतर आपला क्वेश्चन 2 बघा, यातला क्वेश्चन नंबर आपल्याला 2 पाहायचा आहे. 3 दिलेले आहेत क्वेश्चन. ते क्वेश्चन 3 मधला आपल्याला 2 क्वेश्चन बघायचा आहे. बघून घ्या. कम्पेअर द इक्वेशन विथ x square plus bx plus c is equal to 0. a ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. a is equal to 2, b is equal to -7, c is equal to 2. आपल्याला व्हॅल्यू कोणाची काढायची आहे? b स्क्वेअर मायनस 4ac. b ची व्हॅल्यू काय आहे बा -7, -7चा स्क्वेअर येणार आहे, मायनस आहे तसं 4 इंटू ac. 4 इंटू a ची व्हॅल्यू 2 आहे, c ची व्हॅल्यू पण 2 आहे. -7चा स्क्वेअर 49 प्लस होणार आहे, मायनस मायनस निघून जातं कारण -7 इंटू -7 लक्षात ठेवा. 4 दुणे 8, 8 दुणे 16. आता 49मध्ये आपल्याला बघा काय करायचं आहे. बघा यामध्ये आपल्याला मायनस करायचं आहे. 9 - 6 3 आलेला आहे. 4 - 1 3 आलेला आहे. म्हणजे आपल्या जे डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू जी आलेली आहे ती किती आलेली आहे बा 33 आलेली आहे. 0पेक्षा ग्रेटर आहे म्हणून सांगितलेलं आहे. b स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 33 म्हटलेलं आहे. म्हणजेच b स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काय आहे? 0पेक्षा मोठी आहे. बघा 33 आहे. 33 म्हणजे काय? 0पेक्षा मोठी. मग 0पेक्षा मोठी व्हॅल्यू झाली म्हणजे काय नाही, द रूट्स आर रियल अँड अनइक्वल. द roots of equation is real and unequal. The roots of equation is real and unequal. त्यानंतर बघा क्वेश्चन पूर्णपणे आपल्याला व्यवस्थित बघायचं आहे. त्यानंतर आपल्याला क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन जे 3 होते त्या 3 मधला क्वेश्चन आपल्याला 3 क्वेश्चन होते, त्यातले 2 क्वेश्चन आपण पाहिलेले आहे. तिसरा क्वेश्चन आपल्याला बघायचा आहे. क्वेश्चन 3 मधला बघा, क्वेश्चन 3 मधला हा तिसरा क्वेश्चन आहे. त्यामध्ये आपल्याला पहिला काय करायचं आहे, तुम्ही सोडवायचं स्वतः. कम्पेअर द इक्वेशन विथ x स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. a ची व्हॅल्यू आपल्याला इथं काय येणार आहे बघा 1 असणार आहे, b ची व्हॅल्यू 2 असणार आहे आणि c ची व्हॅल्यू 9 असणार आहे. ही a ची व्हॅल्यू इथं काय नाही म्हणणार 1, b ची व्हॅल्यू +2 आणि c ची व्हॅल्यू +9. प्लस द्यायची गरज नाही. b स्क्वेअर मायनस 4ac ची आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. b स्क्वेअरची व्हॅल्यू म्हणजे b चा स्क्वेअर म्हणजे 2चा स्क्वेअर मायनस 4 इंटू 1 इंटू 9. c ची व्हॅल्यू 2चा स्क्वेअर 4, 9 इंटू 4 36. यामध्ये बघा इथं प्लस मायनस काय होणार आहे, प्लस मायनस मायनस आणि 36मधून आपल्याला 4 घालवायचा आहे 32. आपला आन्सर किती आलेला आहे बघा 32 - 32 आलेला आहे. म्हणजेच देअरफॉर b स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू -32. म्हणजेच बघा हे -32 म्हणजेच 0पेक्षा लहान संख्या, म्हणजे इथं 0 मोठा होतो लक्षात ठेवा. b स्क्वेअर मायनस 4ac यांची जर तुलना केली आपण 0 आणि यांची जर तुलना केली तर -32 हे असणार आहे. b स्क्वेअर मायनस 4ac किती आहे, b स्क्वेअर मायनस 4ac किती आहे -32 आहे. म्हणजे -32 हे काय लहान होणार आहे आणि 0 मोठं होणार आहे. मग इथं काय येणार बघा, द रूट्स ऑफ इक्वेशन इज नॉट रियल. हे काय नाही, नॉट रियल आहे लक्षात ठेवा. द रूट्स ऑफ इक्वेशन इज नॉट रियल म्हटलेलं आहे. यामध्ये क्वेश्चन नंबर आपल्याला नेक्स्ट बघायचा आहे. क्वेश्चन नंबर आहे तो पहिला वाचून घेऊया आपण. क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय सांगितले बघा, फॉर्म द क्वाड्रेटिक इक्वेशन, वर्ग समीकरण बनवायचं आहे.
फ्रॉम द रूट्स गिवन बिलो. आता खालील रूट्स दिलेले आहेत. क्वेश्चन नंबर A, B, C, Dमध्ये ही अल्फाची किंमत ही बीटाची किंमत अल्फा बीटा अशा 4 एक्झाम्पल दिले. त्यावर आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन बनवायचं आहे. क्वेश्चन ए पाहायचं आहे. क्वेश्चन एमध्ये अल्फाची किंमत किती आहे बघा, अल्फा इज इक्वल टू 0 आणि बीटाची किती आहे किंमत 4 आहे. तर पहिल्यांदा आपण काय करायचं बघा, अल्फा प्लस बीटा करायचं आहे. अल्फा प्लस बीटा म्हणजे 0 प्लस 4 किती येणार आहे, आन्सर 4 येणार आहे. अल्फा इंटू बीटा किती येणार आहे बघा, 0 इंटू 4 झिरोच, कारण कोणत्याही संख्येला जर 0ने गुणलं तर आन्सर आपलं काय येणार आहे, 0 येणार आहे. लक्षात ठेवायचं आहे. तर आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन बनवायचं आहे. क्वाड्रेटिक इक्वेशनचा फॉर्म्युला सगळ्यांना माहीत आहे. क्वाड्रेटिक इक्वेशनचा फॉर्म्युला काय आहे बघा, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. त्यामध्ये एक्स स्क्वेअर आहे तसं ठेवायचं आहे. अल्फा प्लस बीटाची आपल्याला किंमत माहिती आहे किती आहे बघा, 4 आहे. ही 4 इथं घ्यायचा, एक्स आहे तसं येणार आहे, प्लस अल्फा इंटू बीटा किती आहे 0 इज इक्वल टू 0. हे आपलं क्वाड्रेटिक इक्वेशन तयार झालेलं आहे बघा. एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 0 इज इक्वल टू 0. इथं 0 नाही घेतलं तरी पण चाललेलं. आता क्वेश्चन नंबर ए झालेला. आता क्वेश्चन नंबर बी आपल्याला पाहिजे आहेत. क्वेश्चन नंबर बीमध्ये बीची व्हॅल्यू पहा 3 अँड -10 आहे. 4मधला 3 अँड -10 म्हणजे इथं अल्फाची किंमत किती आहे सांगा, अल्फा इज इक्वल टू 3 अँड बीटा इज इक्वल टू -10. त्यामध्ये अल्फा प्लस बीटा आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. अल्फाची व्हॅल्यू 3 आहे, बीटाची व्हॅल्यू -10 आहे. अल्फाची व्हॅल्यू 3 प्लस बीटाची व्हॅल्यू किती आहे -10 आहे. -10 इथं ठेवूया. त्यानंतर प्लस मायनस मायनस होणार आहे. 3 - 10 आलेलं आहे इथं. त्यानंतर परत बघा इथं काय नाही म्हटलं, प्लस असणार आहे. प्लस मायनस मायनस परत मग 10 - 3 7 येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येची द्यायचं -7. इथं अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू दिलेली आहे. अल्फा इंटू बीटा आपल्याला ठरवायचं आहे बघा. अल्फा इंटू बीटा म्हणजे 3 × -10 30 -30 आन्सर आलेला आहे. आता यामध्ये -30 आन्सर आलेला आहे. तर आपल्याला काय करायचं बघा, त्यामध्ये नेक्स्ट काय करायचं आहे, क्वाड्रेटिक इक्वेशन बनवायचं आहे. क्वाड्रेटिक इक्वेशनचा फॉर्म्युला सगळ्यांना माहीत आहे. मग आज मी सांगितलेलं आहे मी तुम्हाला, फॉर्म्युला ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन इज एक्स स्क्वेअर, इथंच घेतो एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. ह्यामध्ये देअरफॉर एक्स स्क्वेअर आहे तसं ठेवायचं आहे, मायनस अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती आहे -7 आहे. एक्स आहे तसं घ्यायचं आहे. अल्फा इंटू बीटा किती आहे -30 आहे इज इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर मायनस मायनस काय होणार आहे +7x प्लस मायनस -30 इज इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर प्लस 7x -30 इज इक्वल टू 0. हे आपलं क्वाड्रेटिक इक्वेशन तयार झालेलं आहे. ते बघून घ्यायचं. एक्स स्क्वेअर प्लस 7x -30 इज इक्वल टू 0. आता त्यानंतर आपल्याला 3मध्ये ज्या व्हॅल्यू आहेत सी, क्वेश्चन सी आपल्याला पाहायचं आहे 1/2 -1/2. आता यामध्ये बघा पहिल्यांदा अल्फाची किंमत आपली किती आहे सांगा, अल्फा इज इक्वल टू 1/2, बीटा इज इक्वल टू -1/2. यामध्ये प्रथम आपल्याला अल्फा प्लस बीटा करायचा आहे. अल्फा प्लस बीटा म्हणजे 1/2 प्लस -1/2. बघा यामध्ये 1/2 आहे तसं घ्यायचं आहे. 1/2 प्लस मायनस मायनस -1/2 म्हणजे इथं व्हॅल्यू किती आलेली बघा 0 आलेले आहे. म्हणजेच अल्फा प्लस बीटा आपलं किती मिळाले 0 मिळालेलं आहे. आता अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू मिळूया आपण. अल्फा इंटू बीटा म्हणजे 1/2 इंटू -1/2. बघा वरचा गुणाकार वरती करायचा आहे. 1 × 1 1, 2 × 2 2, 2 × 2 4. लक्षात ठेवायचं इथं बेदोन्ही 4 आणि येणाऱ्या उत्तराला मायनस साईन येणार आहे. तर लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आपलं नेक्स्ट काय होणार आहे बघून घ्यायचं आहे. 1/4 आन्सर आलेला आहे आपलं, बरोबर आहे. त्यामध्ये आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशनचा फॉर्म्युला लिहायचा आहे. क्वाड्रेटिक इक्वेशनचा फॉर्म्युला माहीत आहे काय, आठवा पटकन. काय आहे फॉर्म्युला, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. आता त्यामध्ये एक्स स्क्वेअर आहे तसं ठेवणार. अल्फा प्लस बीटा किती आहे बघा, वरची किंमत बघा 0x. अल्फा इंटू बीटा किती आहे -1/4 इज इक्वल टू 0. नेक्स्ट स्टेप काय होणार बघा, एक्स स्क्वेअर मायनस 0x नाही घेतलं तरी पण चालते
बघा प्लस मायनस मायनस इथं येणार 1/4 इज इक्वल टू 0. हे आपलं क्वाड्रेटिक इक्वेशन बनलेलं आहे. त्यानंतर तुम्ही याचं छेद समान करून घेऊ शकता. म्हणजे ते 4 आहे, आपल्याला 4 डिलीट करायचं आहे, त्याचं पण रूपांतर तुम्ही करून घेऊ शकता. बघा 4 आपल्याला काढून टाकायचं आहे, मग 4 मल्टिप्लाय करायला पाहिजे. 4x² 1/4 इंटू 4 0 इंटू 4 मल्टिप्लाय बाय 4. आपण काय केलेलं आहे सांगा, इथं मल्टिप्लाय बाय 4 न मल्टिप्लाय केलेलं आहे. मग हे 4 निघून जाणार. काय राहिलं बघा, 4x² -1/1 राहिलेलं आहे, हे निघून गेलेलं आहे, इज इक्वल टू 0. हे आपलं क्वाड्रेटिक इक्वेशन तयार झालेलं आहे. क्वाड्रेटिक इक्वेशन समजून घ्यायचं आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे, IMP क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर जो C आहे तो बघून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला क्वेश्चन नंबर D पाहायचा आहे, बघून घ्यायचा. क्वेश्चन नंबर D जो आहे यातला क्वेश्चन नंबर 4 मधला क्वेश्चन D आपल्याला सोडवता होता आपल्यामध्ये. क्वेश्चन नंबर D मध्ये आपल्याला काय करायचं बघा, अल्फाची किंमत किती आहे, अल्फा इज इक्वल टू -2 -√5 अँड बीटाची व्हॅल्यू काय बघा, बीटा इज इक्वल टू 2 + √5. या दोन किमती आहेत. फर्स्ट व्हॅल्यू आपल्याला काढायची ती कुठली बघा, अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. अल्फा आणि बीटाची बेरीज करून घेऊया आपण. -2 -√5 यांची बेरीज करायची, लक्षात ठेवा. +2 + √5. आता ह्याची पूर्ण आपण क्रिया करून घेऊया, लक्षात ठेवा. -√5 + √5 हे डिलीट होणार आहे, प्लस मायनस मायनस -2 + 2. बघा इथं पण लक्षात ठेवा, -2 आणि +2 इथं काय होणार आहे, हे पण डिलीट होणार आहे. म्हणजे इथं पूर्णपणे व्हॅल्यू काय आलेली आहे, 0 बनलेलं आहे. म्हणजे अल्फा प्लस बीटा इथं काय येणार आहे, 0. तर आणि गणित आपण चेक करून घेऊया. -2 बघा, -2 यामध्ये काय, -2 -√5 2 + √5. बघा चेक करून घ्या. यामध्ये इथं कॅन्सल होते, बरोबर आहे, परंतु इथं पुस्तकामध्ये मायनस साईन दिलेला आहे. इथं मायनस साईन घेऊ नका. बघा हे मायनस साईन घेऊ नका इथं, म्हणजे इथं प्लसच आहे, लक्षात ठेवायचं आहे. आपला जो प्रश्न होता, परंतु आपला ॲन्सर चुकेल म्हणून इथं प्लस करून घ्यायचं आहे. प्लस प्रमाणे आपल्याला सोडवायचं आहे गणित, प्लस करून घ्यायचं आहे. ते मधला जो D आहे तो आपण करेक्शन करून घेतलेला आहे. इथं मायनस होतं, मायनस आपण प्लस केलेला आहे. त्यामध्ये 4 आलेला आहे बघा. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती आलेली आहे, आपली 4 आलेली आहे. त्यानंतर आपल्याला कुणाची व्हॅल्यू काढायची आहे, अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काढायची. अल्फा इंटू बीटा म्हणजे दोघांचा गुणाकार करायचा आहे. -2 तिथं प्लस आहे, इथं पण प्लस करून घ्या, आपण करून राहिलेलं ते. -√5 इंटू 2 + √5. आता हे आपल्याला माहीत आहे की 2 पदं आहेत, तीच 2 पदं आहेत. एकदा बेरीज आहे आणि एकदा वजाबाकी. हे आपल्याला सूत्र माहीत आहे कुठलं बघा, जर हे आपल्याला सूत्र माहीत आहे बघा, A + B एकदा बेरीज आणि एकदा वजाबाकी जर असेल, 30 पदं आहेत, तर याचं सूत्र काय येते, A² - B². पहिलं पद आणि दुसरं पद, दुसरं पद म्हणजे पहिल्या पदाचा स्क्वेअर, दुसऱ्या पदाचा स्क्वेअर. त्यानुसार आपल्याला ते करायचं बघा. पहिल्या पदाचा स्क्वेअर म्हणजे 2चा स्क्वेअर आणि दुसऱ्या पदाचा स्क्वेअर म्हणजे बघा मायनस साईन घ्यायचं आहे, आणि बीचा स्क्वेअर म्हणजे √5चा स्क्वेअर आपल्याला इथं करायचा आहे. 2चा स्क्वेअर काय येणार आहे, 4 येणार आहे. √5चा स्क्वेअर काय येणार आहे, 5 येणार आहे, लक्षात ठेवा. इथं प्लस मायनस मायनस बघा, 5 म्हणून 4 गेले, 1 उरले, येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येची येणार इथं. म्हणजे अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काय आलेली आहे बघा, इथं 1 आलेली आहे. म्हणजे आपलं क्वाड्रेटिक इक्वेशन बनवायला सोपं झालेलं आहे. क्वाड्रेटिक इक्वेशनचं सूत्र सगळ्यांना माहिती आहे बघा. क्वाड्रेटिक इक्वेशन x² - अल्फा प्लस बीटा इंटू x प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. बघा x² म्हणजे आहे तशी ठेवायची व्हॅल्यू x²ची. त्यानंतर मायनस अल्फा प्लस बीटा आपली व्हॅल्यू किती आलेली आहे, +4 आलेली आहे. 4 इंटू x आहे तसं घ्यायचं आहे. अल्फा इंटू बीटा -1 घेतलेलं इज इक्वल टू 0. नेक्स्ट स्टेप आपली काय येणार बघा, x² - 4x प्लस मायनस मायनस -1 इज इक्वल टू 0. हे आपलं क्वाड्रेटिक इक्वेशन बनलेलं आहे, चेक करून घ्यायचं आहे. x² - 4x - 1 इज इक्वल टू 0. अशा रीतीने आपलं क्वेश्चन नंबर 4 पूर्णपणे झालेला आहे. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन बघायचं आहे, क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 6 हे अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेले आहेत. त्यानंतर आपल्याला क्वेश्चन नंबर किती बघायचा आहे, क्वेश्चन नंबर 7 बघायचा आहे. क्वेश्चन नंबर 7 बघू. क्वेश्चन नंबर 7 मध्ये काय दिलं, द रूट्स ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन्स आर रिअल अँड इक्वल. फाइंड के ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. बघा यामध्ये आपल्याला काय करायचं आहे,
त्याची रूट्स जे आहेत रिअल आणि इक्वल आहे, तर आपल्याला केची किंमत फाइंड करायची आहे. केची किंमत फाइंड करताना बघा काय करायचं आहे, कम्पेअर द इक्वेशन विथ एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 याच्याशी तुलना करायची आहे. एची व्हॅल्यू इथं काय 3 आहे, बीची व्हॅल्यू के आहे आणि सीची व्हॅल्यू 12 आहे. तर यामध्ये आपल्याला माहीत आहे की बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू किती येणार आहे. बी स्क्वेअर म्हणजे किती बघा, केचा स्क्वेअर आला इथं, मायनस 4 इंटू एची व्हॅल्यू 3 आहे आणि सीची व्हॅल्यू 12 आहे. आपली किती आली व्हॅल्यू बघा, के स्क्वेअर 4 त्रिकोण 12 आणि 4 इंटू 3 12, 12 इंटू 12 144. म्हणजेच आपल्या इथे बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला सांगा. ह्यामध्ये जी आहे टोटल व्हॅल्यू आपण काढलेली आहे, तीच व्हॅल्यू आपल्याला इथे घ्यायची आहे, के स्क्वेअर 144. याला इक्वेशन नंबर फर्स्ट द्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला काय सांगितलेलं आहे, ह्याची जी मुळं आहेत रूट्स, तर रूट्स आर, त्याची जी रूट्स आर काय सांगितलेलं आहे, रिअल अँड इक्वल असं म्हटलेलं आहे. त्याची मुळं कशी आहे, रिअल आणि इक्वल असेल तर काय होणार आहे, बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू किती यायला पाहिजे, 0 यायला पाहिजे. ह्याला इक्वेशन नंबर 2 द्यायचा आहे. इक्वेशन नंबर फर्स्ट आणि इक्वेशन नंबर 2 बघा, हे लेफ्ट साईड सेम आहे, मग फक्त आपल्याला राईट साईड आपल्याला इथे पकडायचे आहे. के स्क्वेअर 144 इज इक्वल टू 0. बघा हे समान असणार आहे. इथं काय लिहायचं आहे, फ्रॉम 1 अँड 2. इथे काय लक्षात घ्यायचं आहे, फ्रॉम 1 अँड 2, 1 आणि 2 वरून हे आपलं आलेलं आहे. तर यामध्ये बघा नेक्स्ट काय होणार आहे, के स्क्वेअर इथेच ठेवायचं आहे, मायनस 144चं इथं काय होणार आहे, प्लस 144 होणार आहे. म्हणजेच के स्क्वेअर 144 कुणाचा स्क्वेअर आहे, 12चा स्क्वेअर आहे, म्हणजे 12चा स्क्वेअर आहे, इथे प्लस मायनस येणार आहे. लक्षात ठेवा, मग स्क्वेअरला स्क्वेअर गेलं काय येणार आहे, केची व्हॅल्यू 2 मिळणार आपल्याला. के इज इक्वल टू प्लस 12, बघा के इज इक्वल टू 12 अँड मायनस 12, 2 व्हॅल्यू मिळालेल्या आहेत. मग त्याची केची व्हॅल्यू आपल्याला 2 मिळालेल्या आहेत. बघा व्हॅल्यू ऑफ के इज इक्वल टू, मग शेवटी आपल्याला काय लिहायचं सांगा, व्हॅल्यू ऑफ के इज 12 अँड मायनस 12. हे आपलं इथं उत्तर लक्षात घ्यायचं आहे. अतिशय सोपा भाग आहे, फक्त समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. 3 मार्काला तुम्हाला प्रश्न विचारला जातो. त्यानंतर ह्यातलाच आपल्याला क्वेश्चन नंबर 2 पाहायचा आहे. ह्यामध्ये बघा क्वेश्चन नंबर 2 पाहायचा आहे, शेवटचा क्वेश्चन चालू आहे त्यातला. आपल्यामध्ये कम्पेअर द इक्वेशन विथ एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. एची व्हॅल्यू आपल्या इथं. त्यामध्ये कम्पेअर करत असताना जर हे आपल्याला मॉडिफिकेशन करून घ्यायचं आहे, के एक्स इंटू एक्स, के एक्स स्क्वेअर, के एक्सनं परत 2 लागून यायचं आहे. बघा 2k x होणार आहे. बघा 2k x कसं काय सांगा, कारण ह्या 2 के एक्सने याला पण गुणायचं आहे, के एक्सनं 2ला पण, 2k x प्लस 6 इज इक्वल टू 0. हे समीकरण आपलं लक्षात ठेवायचं आहे. त्यामध्ये बघा एची व्हॅल्यू आपली किती आहे, ए इज इक्वल टू के होणार आहे, एची व्हॅल्यू के होणार आहे. बीची व्हॅल्यू आपली बघा, बीची व्हॅल्यू असणार आहे 2k होणार, मायनस 2k, आणि सीची व्हॅल्यू जी आहे 6 होणार आहे. एकदम व्यवस्थित बघू. त्यानंतर आपल्याला पुढं नेक्स्ट बघा, बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू बनवायची आहे. विवेचकाची किंमत काढायची. बी स्क्वेअर म्हणजे 2k मायनस 2kचा स्क्वेअर, मायनस आहे तसं 4 आहे तसं, एची व्हॅल्यू किती आहे, के आहे, आणि सीची व्हॅल्यू 6 आहे. यामध्ये बघा -2चा स्क्वेअर प्लस 4, केचा स्क्वेअर, के स्क्वेअर, आणि ह्याचं 24k येणार. बघा आपला यांचा साइन 24k वजा 24k, म्हणजे बी स्क्वेअर याची जी व्हॅल्यू आलेली आहे, बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू किती आलेली आहे, 4k स्क्वेअर मायनस 24k. याला क्रमांक 1 द्यायचा आहे. त्यामध्ये आता यामध्ये बट रूट्स आर रिअल अँड इक्वल. जर असं वाक्य असेल तर माहीत आहे की आपल्याला
बी स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू किती आहे ते 0 येते, लक्षात ठेवा. मग 1 आणि 2 आपलं काय लक्षात येतं बघा, डावी साईड आणि डावी साईड समान आहे, फक्त आपल्याला उजवी साईड घ्यायची आहे. इथं बघा 4k² मायनस 24k इज इक्वल टू 0. यामध्ये आपण यामध्ये जर कॉमन काढलं तर इथं 4 भाग 24ला जातो आहे, म्हणजे 4 आपलं कॉमन निघते, k² केला भाग जातो आहे, म्हणजे k इथं कॉमन आला. आतमध्ये काय राहणार सांगा, मायनसच्या इकडे k राहिलेला आहे आणि इकडं 6 राहिलेला आहे बघा, कारण 4k पूर्ण, इथलं पण 4k, इथलं पण 4k काढलं, इथलं 4k ह्यातच ठेवलं, इथं फक्त डबल k आहे म्हणून इथे k राहिलेला आहे. आणि 4 आणि 24ला भागलं 6 आलं, k ऑलरेडी आपण बाहेर काढलेलं आहे म्हणून इथे k येणार नाही आतमध्ये, इज इक्वल टू 0. तर इथं बघा 4k इज इक्वल टू 0 और k मायनस 6 इज इक्वल टू 0. या दोन व्हॅल्यू आपल्याला मिळतात यामध्ये. k ची व्हॅल्यू 4k, त्यामध्ये बघा डायरेक्टच k इज इक्वल टू काय होणार आहे, 0/4 इज इक्वल टू 0 झाले. म्हणजे k ची व्हॅल्यू इथं आपल्याला काय मिळाली सांगा, k ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळालेली आहे, k ची व्हॅल्यू 0 मिळालेली आहे. आणि इथं दुसरी k ची व्हॅल्यू काय मिळते बघा, -6चं +6 होते, म्हणजे k च्या व्हॅल्यू आपल्याला 2 मिळाले. पण यातली कोणती व्हॅल्यू आपल्याला बघा, k ची व्हॅल्यू आपण जर 0 ठेवली तर काय होते बघा, इथं बघा आपलं जे इक्वेशन आहे ते इक्वेशनकडे जाऊया आपण. k ची व्हॅल्यू जर आपण 0 ठेवली तर इक्वेशन्स तयार होत नाही बघा. इथं 0 ठेवले याचा आन्सर 0 येणार आहे, इथं 0 ठेवलं तर पूर्ण उत्तर 0 येते, आणि इथं फक्त 6, मग समीकरण आपलं तयार होत नाही, म्हणजे k ची व्हॅल्यू आपल्याला इथं ग्राह्य होणार नाही. आपण इथं काय द रूट्स बघा, k ची व्हॅल्यू काय करायचं आहे याचं, देअरफॉर k इज इक्वल टू 6. बघा द व्हॅल्यू ऑफ k इज इक्वल टू 6. त्यामध्ये लक्षात ठेवायचे k ची व्हॅल्यू 6 आलेली आहे. अशा रीतीने आपला पूर्ण उदाहरण संग्रह प्रॅक्टिस सेट क्रमांक 2.5 पूर्णपणे झालेला आहे. तो पूर्ण प्रॅक्टिस सेट आपल्याला व्यवस्थित लिहून घ्यायचा आहे. धन्यवाद.